ऊस पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यासोबत विचित्र प्रकार घडल्याचं समोर आले आहे। 55 वर्षीय शेतकऱ्याच्या डोक्यातून अक्षरशः काय घडलं पुढे पाहण्याआधी एएम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। सत्तार यासिम इनामदार वय 55 वर्ष असे मयत शेतकऱ्याचं नाव असून शिंदफळ येथील सत्तार हे बुधवारी शिंदफळ शिवारातील बार्शी रोड लगत असलेल्या शेत पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते। दिवस मावळतीला गेला असताना ते घरी परतले नव्हते, त्यामुळे मुलगा सोहेला त्यांना शोधण्यासाठी शेतात गेला। याच वेळी शेतात वडील सत्तार इनामदार रक्ताच्या थरोळ्यात पडल्याचं दिसून आले। हे दृश्य पाहून त्याने घाबरलेल्या अवस्थेत चुलत भाऊ वसीम इनामदार यास फोन करून भैया तुम जल्दी आ जाओ असं म्हणत टाहो फोडला। काही क्षणातच वसीम शेतात दाखल झाला। या दोघांनी मिळून रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या सत्तार इनामदार यांना तातडीने तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। प्रथम उपचार करून डॉक्टरांनी त्यांना सोलापूरकडे रेफर केलं, मात्र तपासणी अंती त्यांना मयत घोषित केले। वसीम इनामदार यांच्या फर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात शिंदफळ येथील गणेश घाटशिळे यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला।